नरडाणा पोलिसांची धडक कारवाई, घरफोडी करणारी टोळी जेरबंद। शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलान आणि नरडाणा परिसरात घरफोड्या करणाऱ्या एका टोळीला नरडाणा पोलिसांनी जेरबंद केले। पोलिसांनी शिताफीनं रचलेला सापळा यशस्वी ठरला असून 3 अट्टल चोरट्यांसह एक विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले। या टोळीनं डाबली येथील रहिवासी अरुण मुरलीधर पाटील यांच्या बंद घरात मध्यरात्री 6 तारखेला चोरी केली होती। चोरट्यांनी लोखंडी कपाट तोडून 74,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोकड, बेंटेक्सची पोत आणि मोबाईल चोरून नेले होते। या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात कलम 331(4) 305 अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस तपासात गोरख सुरेश पवार वय वर्ष 19, गोकुळ छगन भिल वय वर्ष 20, बादल राजू सोनवणे वय वर्ष 18 आणि विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी डाबली, मेलाने व नरडाणा गावात 6 मोबाईल, 20,000च्या सोन्याच्या रिंगा, 80,000चे 5.5 तोळे सोन्याचे काप, 5,000च्या बेंटेक्सच्या बांगड्या, 1 लाखाची मोटरसायकल आणि 10,000ची रोकड चोरल्याची कबुली दिली। एकूण 2,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे व पोलीस पथकाच्या व्यापक सहभागाने पार पाडली। पोलीस पथकात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले, विजय पाटील, रवींद्र शिंदे, अंमलदार ललित पाटील, राकेश शिरसाट, गणेश पाटील, नारायण गवळी, भरत चव्हाण, योगेश गीते, अनारसिंग पवार, धनेश कुंकारी, रवींद्र मोरानीस, विक्रांत देसले, चंद्रकांत साळुंखे, विजय माळी, विनोद कोळी, प्रशांत पाटील, सचिन बागुल, अनिल सोनवणे, भरत भगरे, सुनील पगारे, सूरजकुमार सावळे आणि होमगार्ड जितेंद्र रणदिवे यांचा समावेश होता। या कारवाईमुळे नरडाणा पोलीस ठाण्यात दाखल असलेले 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून स्थानिक नागरिकांनी पोलीस पथकाच्या धाडसी आणि तत्परतेची स्तुती केली आहे। मुख्य लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।